हमारी प्रिंसिपल मैडम, तिने लई छळलंय मला रे. नाही म्हणजे लई छळलंय भयान. आता मला त्या गोष्टी काढायच्या नाही, आता एवढ्या वर्षांनी आलोय म्हणून. पण सीन तर तगडा झालेला, जाऊ दे चला. आणि डिप्लोमाला जेव्हा मी ऍडमिशन घेतलं ना, तर घरच्यांनी मला असं सांगितलं होतं, डिप्लोमा म्हणजे डिप्लोमामध्ये तुला आहे ना गाड्या वगैरे खोलायला शिकवतील, म्हणून मला डिप्लोमाला टाकलं होतं. पण तसं काहीच विषय झाला नाही. मग मास्तर लोक आहे आमची, नाही तर मी शूट केलं असतं. तो दोस्तों, स्वागत है आपका आपके भाई के चैनल पे. और आज का ब्लॉग शूट होने चालू हो गया है. तो विषय असा आहे की आज कामावरती सुट्टी आहे, म्हणजे सुट्टी घेतली आणि ही तयारी बघून तुमच्या लक्षात येत असेल की आपण कुठेतरी बाहेर चाललोय. बाहेर तर चाललोय, पण कुठे चाललोय हे मी तुम्हाला लगेच सांगणार नाही, कारण आजचा ब्लॉग थोडासा इंटरेस्टिंग होणार आहे. एका खास ठिकाणी मी चाललेलो आहे आणि माझ्यासोबत कोण आहे माहिती का, माझा एकदम लहानपणीचा मित्र आहे. सध्या तरी माझी पॅकिंग वगैरे चालू आहे आणि मी आज एक तगडी खरेदी पण गेली, ती पण मी रस्त्यात तुम्हाला दाखवतो, आता नाही दाखवत. तर दिवसभर आज सगळं ट्रॅव्हल मध्ये जाणार आहे आणि जाऊ द्या सरप्राईज, ते सस्पेन्स जास्त ठेवत नाही. एक 15-20 मिनिटांमध्ये तो आला की लगेच आपण तुम्हाला सांगून मोकळं होणार आहे. पण हा वाला हे चीज घेऊन जायची आपल्याला सोबत, कारण पाऊस वगैरे चालू आहे आणि पावसामध्ये आपलं काम 25 होऊ शकतं. त्याच्यामुळे मग हे रेनकोट वगैरे सोबत घेतलंय. त्यासोबत आपलं जॅकेट पण आहे, रायडिंग गिअर्स आहेत 2-3, हे वाला हेल्मेट आणि गोप्रोचा हा वाला जो माउंट असतो ना, कॅमेरामॅन जरा इधर, हा वाला माउंट ते जे फिट होतं ना तिथं, ते वाला मला काय अवेलेबल झालं नाही. गोप्रो आहे इथंच ठेवलेला आहे. मी सगळा परपंच घेऊन इथंच बसलेलो, सगळा माझा संसार गोप्रो ह्याच्यामध्येच ठेवलेला आहे. पण त्याचं हे नाही म्हणून मग गोप्रो घेणार नाही. पण आता जरा ही बेसिक तयारी करून घेतो, तोपर्यंत माझा मित्र येईल लहानपणीचा, त्याची पण तुम्हाला भेट दाखवतो मी. तोपर्यंत हे सगळं पॅक करून घेतो आणि माझा लुक सेटअप सगळा रेडी झालो की आपण परत भेटू. पुणे से आया मेरा दोस्त को सलाम करो. चलो बॉयज, आता दोस्त आले. एवढं बॅग वगैरे कसं आणली तू? वर्क करत नाही मित्र आपण, असं वाटायला लागलं मला. आहे कनेक्टेड एक किलो साईड ठेवू, एक आपल्या बॅग होते. बॅग कुठे दिली? बॅग कुठे बॅग शिट, डायरेक्ट बॉक्स घेतला का? बॉक्स नाही ह्याच्यामध्ये. हो आता जाताना रस्त्याने निघते जरा प्रॉपर गप्पा घेतो. मला भूक लागली आहे, मला आपण कुठेतरी थांबूयात, मिसळ वगैरे घरून जेवून यायचं ना. ओच्या घरी का माझं ते, मला वाटलं तू तिकडे. अरे इकडं मुंबई, इकडं शिक्रापूर, इकडं नाशिक. अरे मग नाशिकला तिथं त्याने बस थांबवली. सो ह्या राईडचा पहिला ब्रेक आम्ही घेतलेला आहे. थोडंसं मिसळ घ्यायला सांगतो. कुठली मिसळ आहे? हॉटेल द्वारका नाम का कुछ तो है. अबे बॅग ठेव ना तिथे आतमध्ये, ठेव ना हे बॅग वगैरे सगळं. तुझी बॅग ठेव फक्त आतमध्ये, राहू दे बॅग वगैरे आतमध्ये ठेवतो. द्वारका मिसळ आहे. बाकीच्या मिसळ होत्या तिथं गर्दी नव्हती दिसत, म्हणून आम्ही डिसाईड केलं म्हणलं इथं येऊ. हा, घरी तुम्हाला माझा लुक नाही दाखवताला. कसं आहे नाद भयंकर, बोला जय शंकर. तर चल चावी ठेवतो त्याकडं, हात बीत धुतो. मेनू मध्ये मिसळच आहे. जवळजवळ 2 ते 3 तास प्रवास केल्यानंतर मास्तर लोक आहे आमची, नाही तर मी शूट केलं असतं. फायनली आम्ही कॉलेजमध्ये आलोय. कॉलेजमध्ये आल्या ना, तर हावाला एक सीन दाखवतो. त्यावेळेला हे पावती वगैरे जे क्लिअरन्स असतं ना, म्हणजे तुम्ही आता मी कधी कॉलेजला होतो ते माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं की भाई तू ह्या वर्षी इथं कॉलेजला होता, तुझं कोरोनाचं नाही, तुझं कुठं कुठं काय आहे ना, ते सगळं मला शिक्षकांनी सांगितलं. आम्ही आलो होतो क्लिअरन्ससाठी, आणि क्लिअरन्स करायच्या आधी त्यांचं ते लंच ब्रेक वगैरे झालं नाही का,
मग आम्ही चाललो जरा थोडंसं हे कॉलेजचं टूर. हा वाला आमचं ITIचं कॉलेज आहे. हे इथं आमचं प्लेग्राऊंड. पाठीमागच्या साईडला ते डिप्लोमाचं वगैरे होतं. बऱ्याचशा गोष्टी ह्या कॉलेजमध्ये लय किस्से गेलेले लय वाईट वाईट. तुम्ही जर फक्त विचार करा की कॉलेजमध्ये गेलो मी, ते कॉलेजमधले शिक्षकांनी मला सांगितलं की तू ह्या बॅचला होता आणि तू काय पास आउट काय 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 म्हटलं ते पास आउट कधी झाले मला माहिती ना, तुला माहित नसलं तर मला माहिती. ह्याच्यावरून तुम्ही घेत आम्हाला कुठे हे पण सांगितलं. त्यांनी मला हे पण सांगितलं, म्हणलं तू चाकणला असतो कामाला वगैरे कुठे वगैरे सगळ्या गोष्टी वगैरे त्यांनी सांगितल्या बरं का. अजून काहीतरी अजून एक किस्सा सांगितलं होता अजून ह्याचा. हा म्हटलं तू काय काय केलं ते पण मला माहिती आहे. अगं बेकार इथं आहे ना, इथं एक लय मोठा कांड केला होता मी सांगितलं असतं बरं का, पण ते काय होतं मग ते जास्त डार्क वाला ब्लॉग होतं त्यापेक्षा ते नकोच नाही का. कारण मी आहे ना ते त्यावेळेस क्वांटिटी किती होती त्यांची माहिती 15. हाच तो डोंगर हा. आणि इथं ही लहान मुलांची शाळा आहे. इथं माझ्या भावाचा मुलगा शिकतो आरू शेट इथं आहे कॉलेजला. भाई ते कॉलेजला नव्हतंय, शाळेला इथं नर्सरी. आपण गेलो भात खाऊन सुकडी खाऊन बालवाडी. तुम्ही खाल्लाय का तिथे भात नाही सुकडी भेटायची रे. सुकडी खायची आणि अशी फुकायची. हे वाला आमचं इंजिनिअरिंगचं कॉलेज. इकडे ह्या साईडला काहीतरी होतं रे आधी इंजिनिअरिंग कॉलेज. नाही ह्या साईडला तर त्या साईडला तिथं काहीतरी होतं आधी. फार्मसी तिकडे क्रिकेट ग्राउंड आहे. क्रिकेट ग्राउंड. आणि त्याच क्रिकेट ग्राउंडवरून ते पाठीमागून जिथून मी आता गप्पा चालू केलं ना आपण, तिथपर्यंत तुमच्या भावाला मारत आणलं होतं कुत्र्यासारखा. लोळवत पाय वगैरे सगळे ना. अरे हे शूज घेतले बरं का आज, नवीन खरेदी 2 कोटीची. पैसा होते ह्या कॉलेज सोबत आहे ना. ह्या कॉलेज सोबत एवढ्या आठवणीत ना माझ्या प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे मी स्टार्टिंगला आणि सगळ्यात घाण किस्सा तर मी डिप्लोमाला आधी ना 12वी 11वी सायन्सला वगैरे तिथं ऍडमिशन घ्यायच्या आधी ना 12वीला ऍडमिशन घ्यायच्या आधी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं होतं. आणि डिप्लोमाला जेव्हा मी ऍडमिशन घेतलं ना तर घरच्यांनी मला असं सांगितलं होतं डिप्लोमामध्ये तुला आहे ना गाड्या वगैरे खोलायला शिकवतील म्हणून मला डिप्लोमाला टाकलं होतं. पण तसं काहीच विषय झाला नाही. मग मी फर्स्ट इयर सेकंड इयर कसं तरी घासत कसं तरी कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर मग मला परत स्कॅम काढाला. 12वी सायन्स कर, 12वी सायन्समध्ये तुला चांगले मार्क्स मिळाले. तुला M1 M2 नसेल कळावा. नाही M1 पास झालो होतो मी. M2 M3 नव्हतं आम्हाला त्यावेळी. कारण ते तुमच्या नंतरच होतं ना. गणू माझ्यापेक्षा मोठा आहे. कारण माझ्यापेक्षा जवळजवळ 4 ते 5 म्हणजे हा जवळजवळ आता म्हातारा होत चाललाय. त्याचं वय अराउंड आता 35-55 पर्यंत असेल. आमच्या दोघांचा बड्डे ना एका महिन्यामध्ये होतो. गाणं फारसं इथं बसू तर हा इथं फोटो घेऊ शकतो आपण. यो बॉय लुक कैसा है तुम्हारे भाई का. ये अरे असं फोटो काढायला पाहिजे. गाणं थांब काही थांबलो गे ना एक 4-5 फोटो काढतो त्याच्यानंतर परत आपण गप्पा कंटिन्यू करू. अरे भाई एवढे चांगले फोटो काढतोय आम्ही. हा भाई इथं स्नॅप काढते त्याला काय अरे बाप. अरे ही वाली जी पावते ना ही मला त्यांनी नाही ही क्लिअरन्स साठी दिली. मी अशा हातामध्ये असे चुरगळतोय किती वेळ कसला सह्या त्याच्यावरती क्लिअरन्स. आता सपोज 4 वर्ष जर झालेत मी कॉलेज सोडून. 4 वर्षामध्ये मी आता कॉलेज वगैरे सगळं सोडलं म्हणजे कॉलेज सगळं कम्प्लीट झाले. त्याच्यानंतर मी जर फी भरली नाही तर ह्यांनी मला पास कसं केलं. एक्झामला पहिली गोष्ट एक्झामला बसून देत नाही. बरोबर आहे की नाही. ग्राउंड हाँ अभी आप लोगों को दिखाता हूँ मैं हमारा ग्राउंड जहाँ पे तुम्हारे भाई को कुत्ते की तरह मारा गया था. हा वाला हे आमचं ग्राउंड आहे कॉलेजचं. इथं सगळ्या क्रिकेटच्या मॅच वगैरे व्हायच्या जिथं तुमच्या भावाने कधीच सहभाग घेतला नाही. एवढं मोठं ग्राउंड आहे. एक मिनिट तुम्हाला ह्या साईडला पण आहे ह्या साईडला पण आहे. भरपूर असं मोठं ग्राउंड आहे. पण इथं तुमच्या भावाने कधीच सहभाग घेतला नाही. ह्या साईडला पण इथं क्रिकेटच्या मॅच आहेत. त्या साईडला तिथं काय रे गाणं ते घाट वगैरे आहे त्या साईडला. हा त्या साईडला एक असं मस्त असा घाट आहे. तिथं गेलं ना चांगला व्ह्यू भेटतो. पण सध्या तरी आता चिलमध्ये बसायचं आहे. 5 वर्षामध्ये काय काय इथं चेंजेस झाले आम्हाला काय समजत आहे. जिथं अशी काळी ही अशी लाल माती होती सगळीकडे. आता सगळीकडे ते ब्लॉक बसवले. आणि पहिले कसं होतं माहिती का सिटिंग अरेंजमेंट बघ. हा सगळ्यात खतरनाक त्या साईडला. आता हे सगळे लोक बसले तिथं. एक मिनिट हा ह्या साईडला हे आधी काहीच नव्हतं इथं. हे साला
पण हे आमचे प्रिन्सिपल मॅडम काहीच देखो ये हमारे प्रिन्सिपल मॅडम हे लई छळलंय मला रे लई म्हणजे लई छळलंय भयान. आता मला त्या गोष्टी काढायच्या नाही आता एवढ्या वर्षांनी आलोय म्हणून. पण सीन तगडा झालेला जाऊ दे चला. आता त्यांचं लंच ब्रेक वगैरे सगळं संपलेलं आहे. आता जायचं क्लिअरन्स करायचं त्याच्यानंतर आपले डॉक्युमेंट्स घेऊन इथून करार. हा ये वाला हा माझ्या आयुष्यात इथं ह्या ठिकाणी सगळ्यात मोठा सगळ्यात घाण आयुष्यात पहिला घाण इथे झाला होता माझ्यासोबत. जस काय माझ्यासोबत झालं होतं ना आज काय यांच्यासोबत अरे भाई मला मित्रांनो आजचा सफर पण पूर्णपणे निरर्थक झालाय. तिथं आलो सगळ्या गोष्टी झाल्या आणि ते बोलतात त्याची मी फीस भरलेली आहे. हा त्यांच्याशी भांडायला लागलाय काय त्याला अर्थ नाही भाई. फोटो बाकी इथं राहते तरी का ना एक नंबर फोटो तिथं फोटो काढतो आम्ही त्याच्यानंतर डायरेक्ट घरी जाणार आहे. कारण अजून एका ठिकाणी तुमच्या भावाने ठरवले की आता कॉलेजचं सगळं राहिलेलं शिक्षण आहे ना ते सगळं कम्प्लीट करायचं. पण आता हे जर इथून जर अशी स्टार्टिंग होणार असेल तर लगेच काय मनावरती घेणार नाही. अजून 8 दिवसांनी म्हणजे कधी काय 8 तारखेला 8 दिवसांनी 8 तारखेला त्यांनी अजून एकदा बोलवलंय. ते बोलले या तुम्ही आल्यानंतर आपण परत बोलू. ते असतं ना सगळं क्रॉस चेक वगैरे करू जेवढी फी राहिली असेल तेवढी भरा त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट भेटतील. 6 वर्षानंतर गेलो पण सगळ्यांना असा हुबेहूब ओळखत होता काय प्रिन्सिपल मॅडम काय म्हणली तू कसं काय आला? मी कसं काय आलो नाही आपला दरार होता कॉलेजमध्ये. विचार करा काय काय कांड गेले असतील पण जाऊ दे. आता मस्तपैकी जरा हे फोटो वगैरे काढतो. फोटो वगैरे काढले ना इथून म्हणजे आपल्याला एक थांबण्यासाठी एक चांगला फोटो भेटेल आणि मस्त आठवणी तयार होते. आम्ही जेव्हा इथं कॉलेजला होतो ना हे वगैरे हे काय नव्हतं इथं ह्या साईडचं ते वाला पण नव्हतं ते वरती डोंगर पैशातूनच झाले हे सगळं. अरे बाबा आपण फी भरली म्हणून ते झाले. काय झाले अजिंक्य आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र तुमच्यासारखे चाणक्य इथून बाहेर पडलेत. आमच्यासारखे हे सगळे चेंजेस झालेत कॉलेजमध्ये. बऱ्याच वर्षानंतर आलं थोडंसं एक्साइटमेंट होती. बरं वाटलं रे कॉलेजला आल्यानंतर जरा. पण कॉलेजमध्ये आम्हाला आहे ना म्हणजे मला ह्याला नाही हा आपला आजचा कॅमेरामॅन होता. बरेचसे फॉलोअर्स सबस्क्रायबर्स वगैरे भेटले सगळ्यांसोबत जरा गप्पा वगैरे मारल्या भारी वाटलं. फोटो काढले. ज्या कॉलेजमध्ये शिकलो तिथं जर फॉलोअर्स वगैरे असतील तर जरा अभिमान जरा वाढतो ना. छाती अशी टर्रकन फुगून येते. भारी वाटलं सगळेजण भेटले वगैरे. आता जरा काहीतरी हलकं फुलकं नाश्ता वगैरे करतो डायरेक्ट घरी निघणार आहे. उद्याचं प्लॅन उद्या बघू. आता जरा हे फोटो वगैरे जरा मस्तपैकी काढू. आपलं सगळा बाजा बोजा सगळं उचलायचं आता इथून डायरेक्ट थेट घरी निघायचं. आपलं संपलं इथून काम आता आपली बॅग राहिली बरं की तिथं दुसऱ्या कॉलेजला जायचंय. हा पुढचं काय शिकायचं ठरवलं माहिती का तुम्हाला भैया भी करेगा ग्रेजुएशन कंप्लीट. हाँ मेरी जान आज स्पेशल इंग्लिश आज कमाएंगा तो कल उड़ाएंगा. घेतो गाडी चालू 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 किंग चालू ती कोणती अरा कसला दिसतंय खूपशा लुक घे मी येऊ का चालत येऊ तिथपर्यंत. नको तू बॅग घे. कुठली हा मी बॅग घेऊन आलो. घेऊन त्या समोर जे हॉटेल आहे ना तिथं बॅग राहिली. ह्या साईडला ना हायवेला लय मोठे ऍक्सिडेंट व्हायचे जेव्हा आम्ही इथं कॉलेजला होतो ना आम्हाला इथून ह्या रोडला यायला बॅन होतं. कारण इथं आहे ना हायवेला मोठे ऍक्सिडेंट होते. त्यामुळे ते लोकांनी बोललो होते काय कॉलेजचे लोक बोलायचे कोई भी विदाउट परमिशन इधर से जाएगा नाही. चला इथून जरा बॅग वगैरे जरा चहा वगैरे घेऊ नंतर मग निघू आपण घरी. काय ही तुमच्या भावाची लहानपणीची शाळा म्हणजे जिथं मी 5वी ते 8वी पर्यंत शिकलो. हा पण तिथं शिकलाय पण मी फक्त माझं सांगणार आहे. आणि इथून आहे ना इथं पहिले ना इथं ह्या साईडला मुतारी होती तिथून आम्ही उड्या मारून यायचो रे. काय ना तू मारणार की तुम्ही उड्या तर आम्ही तिथून उड्या मारून यायचो. आता ती शाळा गेली त्या साईडला गेली सध्या तरी आमच्या हा परत जाताना जाऊ आपण त्या शाळेकडं. आता जरा टिनूला भेटतो माझा लहानपणीचा मित्र अजून एक. अरे हा भाई ड्रायव्हरच्या नावावर धब्बा आहे रे गणू तू. अरे बाबड्या पण मी तुला सांगतोय खालच्या अंगाला खालचा अंग म्हणजे डावा हात. सगळ्यात आम्ही ना घरी गेलो सगळे बॅग वगैरे सगळं ठेवून आलो. परत चेंज केलाय सगळे रायडिंग गिअर्स वगैरे सगळं काढलं आणि अरे वा
शाळेतून जाणारे पोरं. एक गाव होता काय इकडून आम्ही पण असंच जायचो. हे मशीन कसं आहे असं हा त्या ह्याच हा So, गावामध्ये जायचा विषय असा की गावामध्ये ना एक काम राहिलं होतं येताना. तर तुझ्याकडे एटीएम होतं आणि एटीएम मधून थोडेसे कॅश काढायचे होते. कॅश काढायला ऋतुजा मे बी झोपली असेल घरी. तर तिने काय एटीएमचं पिन सांगितलं कारण एटीएम माझं नव्हतं तिचं होतं. मग घरी आलो सगळे बॅग वगैरे ठेवले आणि त्याच्यानंतर मग तिचाच कॉल आला. असं असं एटीएमचं पिन आहे. मग आता आमच्या घरापासून थोडस 1-2 किलोमीटर वरती आहे एटीएम. तिकडे चाललोय आता आम्ही. आमच्या घराजवळ बघा कसली झाडं वगैरे सगळं सगळं एकदम हॉटेल गुवाहाटी सारखं. दिगू भाई नमस्ते. सगळे गावावरचे सगळे जुनी मंडळी भेटली त्याला मजा वगैरे येते. बेसिकली हा ब्लॉग आता एंड करायचा टाइम आलेला आहे. कारण उद्या सकाळी परत आपला रिटर्न पुण्याला वापसी होणार आहे. कारण इथं काय आता जे कामासाठी आलो होतो ना कॉलेजच्या ते काम काय झालं नाही. सो मग आम्ही असं डिसाईड केले अजून 8 दिवसांनी यायचं आणि त्याच्यानंतर मग तो पुढचा जो विषय आहे ना तो कॉलेजचा तो विषय क्लिअर करून घ्यायचा. त्यासाठी पैसे भरपूर लागणार आहे. बघू आता कसं काय. कारण ती नाही वडापाव अरे वडापाव खाऊ बाबा आपण. फीचा विषय चाललाय रे. तर फी आपल्याला भरायला लागेल ना ती. जवळजवळ किती 12,500 की 13,000 रुपये ती फी पेंडिंग आहे. ती फी भरायची कधीची 5 वर्ष आधीची. आता नसीब त्याला व्याज वगैरे लागत नाही तर मग ती जास्त झाली असती. कॉलेजची फी आहे म्हणून वाचलोय आम्ही. आणि आता गावात आलं ना गावात पण सीन असं आहे की गावात जरा काहीतरी पोटा पाण्याचा वगैरे विषय करायचा आहे. वडापाव आमच्या इथे एक वडापाव फेमस आहे. तो वडापाव वगैरे खायचा आणि त्याच्यानंतर घरी जायचंय. बस एवढाच विषय. मला असं वाटतं हा ब्लॉग आपल्याला इथे एंड करायला लागणार कारण उद्या वापसीचा आपण अजून एक नवीन ब्लॉग बनवू. कारण हा ब्लॉग भरपूर असं मोठा व्हायला बसलाय आणि एडिटिंगचा इश्यू येऊ शकतो. त्यामुळे मग बाय द वे हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.